मार्गशीर्ष म्हणजे एक मालिकाच असते सणसूद उपासनेची. चंपाषष्ठी पाठोपाठ दुसऱ्याच दिवशी सप्तमीला पौर्णिमेपर्यंत दत्त नवरात्र साजरे होतात. यंदा बुधवारी चंपाषष्ठीला मल्हारीच्या षडरात्रोत्सवाची सांगता झाली की गुरुवारी लगेच दत्त नवरात्र सुरू झाले. म्हणजे माझा दरवर्षीप्रमाणे गुरुचरित्र पारायण सुरू करण्याचा दिवस. विशेष म्हणजे दत्त नवरात्र आरंभ यावर्षी गुरुवारचेच झाले आहेत. गुरुवार म्हणजे दत्तगुरूंचा वार आणि मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंती सुद्धा यंदा गुरुवारीच आहे. आता हे असे उत्तम योग जुळून आले असताना त्यात दुग्ध शर्करा म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारचेच साजरे होणारे लक्ष्मी व्रत. घरात दत्तचरित्राच्या पारायणासाठी सजवलेले अनुष्ठान आणि त्याच्याच शेजारी गृहलक्ष्मीनी स्थापित केलेल्या तिच्या महालक्ष्मी व्रताचा मंगल कलश. त्यामुळं अगदी आपोआपच हा उत्सव अनघालक्ष्मीचा उत्सव असल्यासारखं वाटू लागला आहे. म्हणून मी सुद्धा अनुष्ठानात दत्तगुरू समवेत अनघालक्ष्मीचा फोटो ठेवला आहे. अनघालक्ष्मी हे दत्तगुरू आणि लक्ष्मी यांचं एकत्र असं दिव्य स्वरूप आहे. अनघा म्हणजे निष्पाप किंवा शुद्ध. मार्गशीर्ष महिन्यात अष्टमीला अनघा अष्टमी असं सुद्धा म्हणतात, ज्या दिवशी अनघालक्ष्मी व्रत केले जाते. दत्तगुरू आणि लक्ष्मी या दोघांचीही उपासना या व्रतामध्ये केली जाते. केरसुनी ही वास्तूमध्ये केराच्या स्वरूपात आलेले अमंगळ, अशुभ उंबऱ्याबाहेर लोटून घरात लक्ष्मीचे स्वागत करणारे साधन. आपल्याकडे लक्ष्मीपूजन करताना केरसुनीचा म्हणूनच मान आहे. नेमका गुरुवारीच अमेरिकेत थँक्सगिव्हिंग साजरा होत आहे, म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. हे काय ठरवून केलं नाही आम्ही, पण थँक्सगिव्हिंग हा शॉपिंगचा महोत्सव, तेव्हा आम्ही पण थँक्सगिव्हिंग निमित्त शॉपिंग केलेलं. नवा व्हॅक्यूम क्लीनर घेतला होता आणि योगायोगाने आज लक्ष्मीपूजन किंवा या लक्ष्मी व्रताच्या उपासनेच्या दिवशीच मुहूर्तावर डिलिव्हर झाला आहे, तेव्हा त्याची सुद्धा पूजा झाली. यावेळी पारायण पूर्ण 1 सप्ताह करण्याचा माझा मानस आहे. काल माझ्या मैत्रिणीचा पेट एका काळ्या भुबूसाठी खाऊ देऊन मग देवळात पिंपळाला पाणी घालून प्रदक्षिणा केली. गुरुचरित्र पारायण निर्विघ्न पार पडण्याहेतू सांगितलेल्या काही नियमांपैकी हे 2. श्वान आणि अश्वत्थ अर्थात पिंपळ सेवेला दत्तचरित्रात असाधारण महती आहे. गुरुचरित्रातल्या 18व्या अध्यायामध्ये गुरूंनी एका शुद्ध वृत्तीच्या निर्धन ब्राह्मणाला त्याच्याच अंगणातल्या घेवड्याच्या वेलीखाली असलेल्या गुप्तधनाची प्रचिती दिली आणि त्याच्या कुळाचा उद्धार झाला. म्हणून दत्तसेवेत घेवड्याला शुभ मान आहे. पारायणाच्या उद्यापनाला उडीदाचे पदार्थ आणि घेवड्याची भाजी खास केली जाते श्री गुरूंच्या नैवेद्यासाठी. या अध्यायाच्याच प्रेरणेने मी माझ्या परसबागेत घेवडा लावलेला, ज्याची वेल आता छान बहरलेली आहे. नेहमी फक्त उद्यापन दिवशीच असते, पण यंदा माझ्या व्रताची सांगता फक्त नाही तर सुरुवात सुद्धा या घेवड्याच्या नैवेद्याने होणार आहे. नुसती श्री गुरूंची आवडीची म्हणून नाही, तर आपल्या श्रमाने उगवलेल्या भाजीचा नैवेद्य होणार याचंही एक फार मोठं समाधान वाटतंय. बोला अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.